मुलांनो, आपण लहानपणापासून आकाश पाहतो. रात्रीच्या वेळी चंद्र आणि चांदण्या सुद्धा पाहतो. आकाशाबद्दल आणि त्यातल्या चांदण्यांबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटतं. निरभ्र आणि काळोख्या रात्री शक्यतो मोकळ्या आणि उंच जागेतून आकाश निरीक्षण केलं तर पुढील गोष्टी आपल्या सहज लक्षात येतील. तारे आणि ग्रह. बहुतेक चांदण्या लुकलुकताना दिसतात, म्हणजेच त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. अशा चांदण्यांना तारे म्हणतात. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता असते. सर्व तारे स्वयंप्रकाशित असतात. सूर्य हा एक तारा आहे. काही चांदण्या लुकलुकत नाही. त्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता नसते. अशा चांदण्यांना ग्रह असं म्हणतात. ग्रह परप्रकाशित असतात. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. खगोल. आकाशात दिसणाऱ्या असंख्य चांदण्या आपल्यापासून खूप दूर अंतरावर आहेत. चंद्र, सूर्य हे त्या मानाने पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांचे गोल आकार आपण बघू शकतो. इतर तारे, ग्रह देखील आकाराने सर्वसाधारणतः गोल असतात. ख म्हणजे आकाश, म्हणून आकाशातल्या गोलांना खगोल असं म्हणतात. अशा खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला खगोलशास्त्र असं म्हणतात. सूर्यमाला. पृथ्वीसह एकूण 8 ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का आणि सूर्य या सर्वांनी मिळून आपली सूर्यमाला तयार झाली आहे. आकृतीमध्ये दर्शवलेल्या सूर्यमालेतील घटकांची माहिती करून घेऊया. सूर्य हा सूर्यमालेचा प्रमुख आहे. हा तेजस्वी तारा आहे. सूर्य अतितप्त वायूंनी बनलेला आहे. सूर्यमालेतील सर्व घटकांना सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश मिळतो. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीने सूर्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रह. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून अशी सूर्यमालेतील ग्रहांची नावे आहेत. हे ग्रह सर्वसाधारणपणे गोलाकार आहेत. ते स्वतःच्या विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती परिभ्रमण करतात. प्रत्येक ग्रहाचा परिभ्रमणाचा विशिष्ट कालावधी असतो. त्यांच्या आकारमानातील फरक पाठाच्या शेवटी दिलेला प्रकल्प करून समजून घ्या. उपग्रह. काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरतात. अशा खगोलांना त्या ग्रहांचे उपग्रह असे म्हणतात. सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. उपग्रहांसह ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. लघुग्रह. सूर्यमालेमध्ये मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झालाय. या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह असं म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. बटुग्रह. नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लहान आकाराचे खगोल आहेत. त्यांना बटुग्रह असं म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलांचा समावेश होतो. धूमकेतू. धूमकेतू गोठलेल्या द्रव्यांनी आणि धूलिकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायूत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यांच्या दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचित आणि बऱ्याच काळानंतर आकाशात दिसतात. उल्का. आपल्याला कधीकधी
आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. या घटनेला उल्कापात असं म्हणतात. अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर त्याच्याशी होणाऱ्या घर्षाने जळतात. त्यांना उल्का असं म्हणतात. काही वेळेला उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. त्यांना अशनी असे म्हणतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अशनी आघाताने तयार झालंय. पृथ्वीप्रमाणेच इतर खगोलांवर देखील उल्कापात होतात. ग्रहांचं वर्गीकरण. लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या संदर्भाने ग्रहांचे पुढील 2 वर्ग केले आहेत. 1. अंतर्ग्रह. 2. बहिर्ग्रह. 1. अंतर्ग्रह. सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह असं म्हणतात. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. त्यांचे आकारमान लहान आहे. त्यांचे कवच खडकांचे बनलेले आहे. 2. बहिर्ग्रह. लघुग्रहांच्या पट्ट्या पलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह असं म्हणतात. यात गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचा समावेश होतो. या सर्व बहिर्ग्रहांभोवती असंख्य खडक आणि धूलिकणांची बनलेली कडी आहेत. या ग्रहांचे आकारमान मोठे आहे. त्यांचे बाह्यावरण वायुरूप आहे. ग्रहांची वैशिष्ट्ये. बुध हा सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह आहे. सर्व ग्रहात बुध हा आकारमानाने लहान आहे. शुक्र हा आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह आहे. पृथ्वीप्रमाणे इतर ग्रह स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, पण शुक्र मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. त्यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळताना दिसेल. आपण ज्या ग्रहावर राहतो त्याला पृथ्वी असं नाव आहे. पृथ्वीवर जीवसृष्टीला पोषक असं वातावरण आणि जलाचं अस्तित्व आहे. त्यामुळे या ग्रहावर सजीव सृष्टी आहे. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा ग्रह म्हणजे मंगळ. हा ग्रह त्याच्या लालसर रंगामुळे आकाशात सहज ओळखता येतो. गुरु हा सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे. गुरूनंतर आकारमानाने शनी हा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. या ग्रहाभोवती 3 कडी आहेत. ही कडी आपल्याला दुर्बिणीतून दिसू शकतात. युरेनस हा ग्रह सूर्यापासून दूर आहे. त्याचा रंग हिरवट निळा आहे. नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे. हा निळ्या रंगाचा ग्रह आहे. आकाशगंगा. आपल्या सूर्यमालेप्रमाणे आकाशातल्या इतर काही ताऱ्यांभोवतीही त्यांच्या ग्रहमालिका आहेत. असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहाला दीर्घिका असं म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. निरभ्र काळोख्या रात्री आकाश निरीक्षण करताना आपल्याला आकाशगंगेचा अंधुक पांढुरका पट्टा पाहता येतो. कृत्रिम उपग्रह आणि अवकाशयाने. सूर्यमाला, दीर्घिका इत्यादींची माहिती आपणास आकाश निरीक्षण करून मिळवता येते. जास्त सखोल माहिती हबलसारख्या दुर्बिणी, अवकाशात सोडलेले कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने इत्यादींच्या सहाय्याने आपण मिळवतो. या सर्वांच्या सहाय्याने खगोलशास्त्रात नित्य नव्या माहितीची भर पडत आहे. मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अवकाशयाने पाठवली गेली आहेत. चंद्रासंबंधी माहिती मिळवण्यासाठी भारतातर्फे लवकरच चांद्रयान पाठवलं जाणार आहे.